हॅलो फ्रेंड्स, प्रशांत लिगलब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी प्रशांत जाधव आपल्यासाठी LLB CETच्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अभ्यासक्रमाविषयीची संपूर्ण माहिती मराठीत उपलब्ध करून देणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। LLB 3 वर्षे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या CET परीक्षेचे विषय खालीलप्रमाणे: कायद्याची उपयुक्तता 30 मार्क, चालू घडामोडीवर आधारित जनरल नॉलेज 40 मार्क, तार्किक आणि पृथक्करणात्मक गोष्टींबद्दलचे मुद्दे 30 मार्क आणि इंग्रजी 50 मार्क, एकूण गुण संख्या 150। अभ्यासक्रमाचं जाणून घेऊयात। विषय क्रमांक 1, कायद्याची उपयुक्तता। या विषयाचे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांना कायद्याची उपयुक्तता व योग्यता लक्षात येईल, तसेच ते या विषयास रस घेऊन पुढे जातील। यामधील प्रश्नांचे स्वरूप कायद्याच्या सूचनेनुसार आहेत, तसेच यातील काही प्रश्न विधाने कायद्याला अनुसरून आहेत, तर काही विधाने प्रत्यक्षात खरे आहेत नाहीत, म्हणूनच विद्यार्थ्यांना ते सत्य आहे त्यानुसार प्रश्नाचे उत्तर लिहावे, म्हणजेच योग्य त्या अनुमानावर लिहावे। विषय क्रमांक 2, चालू घडामोडीवर आधारित सामान्य ज्ञान। या विषयामध्ये मागील एका वर्षातील इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र व चालू घडामोडी इत्यादी सर्व विषय येतात। या विषयांमध्ये सध्या जगामध्ये काय घडत आहे, म्हणजे चालू घडामोडी व सावधानता कशी ठेवली पाहिजे यांच्याविषयी माहिती दिली जात आहे। विषय क्रमांक 3, तार्किक आणि पृथक्करणात्मक गोष्टींबद्दलचे मुद्दे। 1. तार्किक मुद्दे। विद्यार्थ्यांना या विषयातील सुधारित स्वरूप, तार्किक जोड तसेच सुधारित तार्किक मुद्दे यावर प्रकाश टाकायचा आहे। यामध्ये विस्तृत प्रमाणात व वेगवेगळ्या प्रकारचे स्थापत्य शास्त्रावर आधारित तार्किक प्रश्न आहेत। यामध्ये तार्किक अनुमान, अनुक्रम, सारखेपणा, उत्तम अनुमान, मुख्य व महत्त्वाचे नियम, संपूर्ण पुस्तकांचा सारांश, सारखेपणाच्या मुद्द्यांवर अनुमान यावर भर दिला गेला आहे। तर दुसरं, पृथक्करणातील मुद्दे। या विषयामध्ये तार्किक निर्णयावर याचा आराखडा तयार होतो, तसेच या आराखड्याचे त्यांचा संबंध व सामर्थ्य किती चांगले आहे हे ठरवते। याचा संबंध एखादी व्यक्ती, वस्तू किंवा वृत्त यांच्याशी असतो। यामध्ये वाक्ये आणि नियम किंवा तत्त्वे यांचे मुद्दे नियमनात्मक असतात, त्याचा यामध्ये समावेश असतो। विषय क्रमांक 4, इंग्रजी। इंग्रजीमध्ये शब्दसमूह जसे समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दार्थ इत्यादी, तसेच भाषेचे वैशिष्ट्य, यामध्ये शब्द संप्रदाय आणि वाक्यप्रचार, एका शब्दाच्या बदल्यात दुसरा वाक्यात दुरुस्ती, तसेच वाक्य पुन्हा लिहिणे, गाळलेल्या जागा भरा इत्यादी हे सर्व येते। इंग्रजीमधील चुकांच्या पद्धती म्हणजेच सामान्य चुका, जागच्या जागी चुका, शब्दांची अयोग्य पद्धत, शब्दरचना चुकीची असणे, व्याकरणीकरण इत्यादी चुका, वाचन आणि मुद्दे यांची क्षमता, इंग्रजी 2 परिच्छेदांवर 5 ते 10 प्रश्नांची उत्तरे लिहिणे, उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहिणे अशा प्रकार। तर मित्रांनो, लॉ CETचं 5 वर्ष करणाऱ्या उमेदवारांसाठी पुढील विषय: 1. कायद्याची उपयुक्तता, गुण 40. 2. चालू घडामोडीवर आधारित सामान्य ज्ञान, गुण 30. 3. तार्किक मुद्दे, गुण 30. 4. इंग्रजी, गुण 30. आणि 5वा विषय मूळ गणित, गुण 20. असे एकूण 150 गुणांचे परीक्षा असते। यामध्ये आपण अभ्यास पाहताना आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 3 वर्षे LLB करणाऱ्या विद्यार्थ्यांचेच विषय पुढील प्रमाणेच होते। तर यामध्ये फक्त एक विषय, तो म्हणजे मूलभूत गणित, आणि या गणित विषयाच्या प्रश्नांची सुरुवात 10वी आणि 12वी पातळीपासून आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या गणितांचा समावेश आहे, जसे नफा आणि तोटा, वेग आणि अंतर, काम आणि वेळ, बीजगणित, सरासरी, क्रमसंचय आणि एकीकरण, भूमितीच्या आकृत्या हे सर्व विषय गणित विषयामध्ये आहे।
तर मित्रांनो, ह्या सर्व विषयांचा सखोल अभ्यास करून आपण लॉ CETची परीक्षा देण्यास तयार होऊ शकता. तर मित्रांनो, लवकरच मी आपल्या चॅनलवर प्रत्येक विषयाची वेगळी व्हिडिओ आपल्याला उदाहरणासहित घेऊन येणार आहे. तर आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत अभ्यासासाठी सदर व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.